नमस्कार, मी प्राध्यापक दत्तात्रय विश्वास नलगे, वाणिज्य व्यवस्थापन विभाग, श्री शिवशाहू महाविद्यालय, सरूळ. आज आपण व्यवस्थापन तत्वे व उपयोजन या बीकॉम भाग 1च्या सेकंड सेमिस्टरच्या पहिल्या टॉपिकला सुरुवात झालेली आहे. हे दुसरं लेक्चर आहे. पण पहिल्या लेक्चरमध्ये कार्यप्रेरणा म्हणजे काय, त्याची संकल्पना, त्याचं महत्त्व अभ्यासलेलं आहे. आज आपण कार्यप्रेरणेचे प्रकार हे अभ्यासायचे आहेत. कार्यप्रेरणा कोणत्या प्रकारे दिली जाते किंवा त्याची साधने याला म्हटलं जाऊ शकतं. टाईप ऑफ मोटिवेशन, इंट्रेन्सिक अँड एक्सेंट्रिक. याच्यामध्ये मेनली दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. ते दोन प्रकार कोणते आहेत? एक स्वाभाविक इंट्रेन्सिक म्हणजे अंतर्गत कार्यप्रेरणा, जी व्यक्तीच्या आतून स्वाभाविकरित्या निर्माण होऊ शकते. तर ती कोणत्या प्रकारची कार्यप्रेरणा आहे? ती व्यक्तीच्या स्वतः किंवा व्यक्तीच्या अंतर्गत मनातून किंवा मानसिक स्थितीतून ती निर्माण होताना दिसते. दुसरी आहे बहिस्थ कार्यप्रेरणा. बहिस्थ कार्यप्रेरणा ही बाहेरून द्यावी लागते आणि स्वाभाविक कार्यप्रेरणा किंवा आंतरिक कार्यप्रेरणा ही व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, यश, अपयश याच्यातून निर्माण केली जात असते. आणि दुसरं आहे बहिस्थ कार्यप्रेरणा, ती स्वाभाविकरित्या बाहेरून देण्यात येते. तर अशा पद्धतीने हे दोन प्रकार आपल्याला सांगतील, ते इन डिटेल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर बहिस्थ कार्यप्रेरणेचे परत दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे पॉझिटिव्ह सकारात्मक, दुसरा आहे नकारात्मक कार्यप्रेरणा. हे दोन प्रकार आपल्याला त्याचे सांगता येतील. परत सकारात्मक कार्यप्रेरणेचे दोन प्रकार आहेत. एक आर्थिक आणि दुसरा आर्थिकेतर. तर अशा प्रकारे त्याचे सकारात्मक कार्यप्रेरणेचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. एक कुठला? आर्थिक आणि दुसरा आर्थिकेतर साधने. तर अशा प्रकारे एकंदरीत कार्यप्रेरणेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. आपण डिटेलमध्ये बघूया. तर स्वाभाविक कार्यप्रेरणा आणि बहिस्थ कार्यप्रेरणा, त्याला इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक असं म्हणतात. स्वाभाविक कार्यप्रेरणा ही व्यक्तीच्या एखादी गोष्ट अथवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा करण्यामागे असणाऱ्या व्यक्तीच्या स्वाभाविक कलांमधून निर्माण होताना दिसते. म्हणजे ही स्वतःहून निर्माण होते. म्हणजे एखादं काम केल्यामुळं यश मिळणार असेल, एखादं काम न केल्यामुळे अपयश येणार असेल, एखादं काम केल्यामुळे बक्षीस किंवा बक्षीसची अपेक्षा इथं नसते. लक्षात घ्या, ही तीव्र इच्छा असते. उदाहरणार्थ स्वाभाविक कार्यप्रेरणा व्यक्तीची उद्दिष्ट प्राप्तीसाठीची तीव्र इच्छा किंवा असा उद्देश साध्य न झाल्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीची भीती अशा दोन्ही स्वरूपात असू शकते. म्हणजे एकतर यश प्राप्तीसाठी काम केलं जातं किंवा ते काम पूर्ण न झाल्यामुळे येणारी भीती, या भीतीपोटी हे काम लोक करताना आपल्याला दिसतं. आपण अभ्यास का करतो? तर परीक्षा पास होण्यासाठी, बरोबर. जर अभ्यास नाही केला तर काय होणार आहे? नापास होणार आहे. आणि नापास होण्याच्या भीतीने आपण काय करतो? स्वतःहून अभ्यास करण्यास तयार होताना दिसतो. त्यामुळे स्वाभाविक कार्यप्रेरणा ही स्वतःच्या कलांमधून निर्माण होताना दिसते. ही एक मानसिक पातळी किंवा वैचारिक पातळीची संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. स्वाभाविक कार्यप्रेरणा प्रामुख्याने वैयक्तिक इच्छा व आकांक्षेशी निगडीत असून येथे व्यक्तीला त्याच्या कार्यातून कोणत्याही आर्थिक अथवा बिगर आर्थिक स्वरूपात बक्षीस किंवा परताव्याची काय नसते, अपेक्षा नसते. तर स्वाभाविक कार्यप्रेरणा ही स्वतःच्या कलांमधून स्वाभाविक कलांमधून निर्माण होते. 2 नंबर आहे त्याच्यामध्ये यश प्राप्ती किंवा भीतीच्या प्राप्त झालं किंवा अपयश आलं तर त्याच्या भीतीने आपण काम करण्यास तयार होताना दिसतो. हे एक मानसिक पातळीवरती संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. स्वाभाविक कार्यप्रेरणा ही व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्ती बदलल्या की स्वाभाविक कार्यप्रेरणेची साधने किंवा स्वाभाविक कार्यप्रेरणा ह्या बदलताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर ही दीर्घकाळासाठी उपयोगी आहे. लक्षात घ्या, स्वाभाविक कार्यप्रेरणा ही दीर्घकाळासाठी उपयोगी असणारी संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकते. तर याच्यामध्ये जनरली स्वाभाविक कार्यप्रेरणेचे काही कारणीभूत घटक आहेत. म्हणजे
यश प्राप्त करण्याची इच्छा असेल, आकांक्षा असतील, व्यक्तिगत स्तरावर इतरांशी मैत्री करण्याची अथवा जोडण्याची कला असेल, इतर व्यक्तीवर प्रभाव टाकण्याची इच्छा असेल किंवा प्रभाव कमी होण्याची भीती असेल, समाजात विशेष स्थान मिळवण्याची आकांक्षा असेल किंवा स्थान गमावण्याची भीती असेल, व्यक्तीची सुख, आनंद, यश प्राप्तीची इच्छा असेल किंवा वंचित राहण्याची भीती असू शकते, विशिष्ट कौशल्य प्राप्तीची इच्छा असेल, अज्ञात किंवा अपरिचित गोष्टीबद्दल जाणून घेण्याबाबतची मनुष्य प्राण्यामध्ये असणारे नैसर्गिक कुतूहल असेल. अशा अनेक घटकाद्वारे आपल्याला स्वाभाविक कार्यप्रेरणा निर्माण होताना दिसते. काही त्याची वैशिष्ट्य सांगता येतील. ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ही एक व्यक्तिसापेक्ष, म्हणजेच व्यक्ती बदलला की त्याची काम करण्याची पद्धती बदल, त्याची वैचारिक पातळी बदलत असते. त्यामुळे स्वाभाविक कार्यप्रेरणा ही व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्ती बदलली की ती कार्यप्रेरणा करण्याची पद्धती बदलू शकते. ही एक गुंतागुंतीची आणि दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे एकदा व्यक्ती स्वतःहून कार्यप्रेरित झाला तर हे दीर्घकालीन चालू शकतं. अपोजिट बहिस्थ कार्यप्रेरणा आपण तेवढ्या कामापुरती देऊ शकतो, परंतु स्वाभाविक कार्यप्रेरणा ही व्यक्तीच्या अंतर्गत मनामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे ही एक दीर्घकालीन स्वरूपाची संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने ही स्वाभाविक कार्यप्रेरणा आपल्याला सांगता येऊ शकेल. 2 नंबर आहे त्याच्यामध्ये बहिस्थ कार्यप्रेरणा. बहिस्थ कार्यप्रेरणा ही व्यक्तीला बाहेरून दिली जाते. म्हणजे ज्या संस्थेमध्ये व्यक्ती काम करतोय ती संस्था, व्यवसाय संघटना त्या व्यक्तीकडून काम करून घेण्यासाठी एकतर सकारात्मक कार्यप्रेरणा देईल आणि ते काम पूर्ण झालं नाही तर नकारात्मक भीती दाखवून ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलं जाऊ शकतं. हे एक आर्थिक असेल किंवा आर्थिकेतर स्वरूपात सुद्धा ही कार्यप्रेरणा दिली जाताना आपल्याला दिसते. म्हणजे काय, व्यक्तीस अथवा व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यास नेमून दिलेली कार्य अथवा जबाबदारी पार पाडल्याबद्दल मिळणारे बक्षीस अथवा पारितोषिक, असे कार्य न पार पाडल्यास अपेक्षित असणारी शिक्षेची भीती, या परिस्थितीमधून निर्माण होणाऱ्या कार्यप्रेरणेस बहिस्थ कार्यप्रेरणा असे म्हणतात. येथे केले जाणाऱ्या कार्यातून उद्भवणाऱ्या परिणामांबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक अपेक्षा असतात. काही घटक त्याचे दिलेले आहेत. काही घटक आहेत. मग एक लक्षात घ्या, ही कार्यप्रेरणा बाहेरून दिली जाते, म्हणजे व्यक्तीच्या बाहेरून ही दिली जाऊ शकते. ही सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात असू शकते. सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात ही कार्यप्रेरणा असू शकते. त्याच्यानंतर ही व्यक्तिबहिस्थ पर्यावरणातून दिली जाते. त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतील. ही व्यक्तिबहिस्थ म्हणजे व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या पर्यावरणातून सकारात्मक किंवा नकारात्मक किंवा आर्थिक किंवा आर्थिकेतर स्वरूपात हे बहिस्थ कार्यप्रेरणा दिली जाऊ शकते. आर्थिक किंवा आर्थिकेतर स्वरूपात ही कार्यप्रेरणा दिली जाताना आपल्याला दिसते. ह्याच्यामध्ये काही बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. हे एक कशातून दिली जाते तर आर्थिक असतील तर पैसा, स्तुती, पुरस्कार, बढती, सोयीसुविधा याच्यामध्ये वाढ असेल, ही एक सकारात्मक असेल. अपयशी ठरल्यास त्यावर शिस्तभंग कारवाई असेल, दंड असेल, पदोन्नती असेल, बदल्या असेल, दिल्या जाणाऱ्या सुविधा कमी केल्या असू शकतात किंवा कमी केल्या जातील. तर अशा पद्धतीने कार्यप्रेरणा आपलं काम करताना दिसते. तर त्याच्यामध्ये काही घटक दिलेले आहेत. बहिस्थ कार्यप्रेरणा घटकांचा वापर व्यक्ती समूहाला कार्यप्रेरणा देण्यासाठी करता येऊ शकतो. त्याच्यानंतर ही एक व्यक्तिसापेक्ष संकल्पना नाही आहे. तर व्यक्ती बदलल्या की ही कार्यप्रेरणा बदलत नाही. जशा प्रकारे स्वाभाविक कार्यप्रेरणा व्यक्तिसापेक्ष आहे तशा पद्धतीने बहिस्थ कार्यप्रेरणा व्यक्तिसापेक्ष नाही. ही संपूर्ण व्यक्तींना एकच प्रकारची दिली जाऊ शकते. ही तुलनेने सोपी आणि साधी संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. ही अल्पकाळासाठी उपयोगी असू शकते. तर त्या पद्धतीने अशा प्रकारे ही कार्यप्रेरणा सांगता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने या बहिस्थ कार्यप्रेरणेचे परत 2 प्रकार पडतात, सकारात्मक आणि नकारात्मक. ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. तर बहिस्थ कार्यप्रेरणा याचे 2 प्रकार आपल्याला सांगता
येऊ शकतात. दोन कुठले कुठले आहेत मग? सकारात्मक आणि नकारात्मक कार्य प्रेरणा. सकारात्मक कार्यप्रेरणा म्हणजे काय? केलेल्या कार्याबद्दल मिळणाऱ्या मोबदल्याची अपेक्षा ठेवून जेव्हा व्यक्ती कार्यरत होते तेव्हा अशा कार्यप्रेरणेस सकारात्मक कार्यप्रेरणा असे म्हणतात. म्हणजे सकारात्मक कार्यप्रेरणा ही कार्याच्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या बक्षीस किंवा मोबदल्यावर अवलंबून असते. मग ते आर्थिक असेल किंवा बिगर आर्थिक स्वरूपात मिळणारा मोबदला कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो. व्यवसाय व्यवस्थापनात वापरला जाणारा कार्यप्रेरणा हा शब्द सामान्यतः सकारात्मक कार्यप्रेरणा अशाच अर्थाने वापरला जातो. त्यामुळे सकारात्मक कार्यप्रेरणा ही खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय संघटनेमध्ये वापरला जाणारा संकल्पना आहे किंवा कार्यप्रेरणा सांगता येऊ शकेल. म्हणजे व्यवसायामध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण करायची असेल तर सकारात्मक कार्यप्रेरणेचा वापर केला जाऊ शकतो. तर सकारात्मक कार्यप्रेरणा म्हणजे काय? तर मोबदल्याच्या अपेक्षेत ठेवून जे कार्य केलं जातं किंवा काम व्हावं यासाठी आर्थिक किंवा आर्थिकेतर साधनांचा वापर करून आपल्याला काम करून घेण्याची किंवा प्रोत्साहन देण्याची पद्धती म्हणजे सकारात्मक कार्यप्रेरणा आपल्याला म्हणता येऊ शकेल. हे एक मानसिक संकल्पना सांगता येते किंवा मानसिकतेचा विकास, सकारात्मक मानसिकतेचा विकास करण्यासाठी आपल्याला सकारात्मक कार्यप्रेरणेची आवश्यकता असते. नेक्स्ट ही एक दीर्घकालीन स्वरूपाची संकल्पना आहे. जेवढी सकारात्मक कार्यप्रेरणा चांगली असेल किंवा दीर्घकालीन स्वरूपाचं व्यक्तींच्याकडून कामगारांच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर दीर्घकालीन स्वरूपाचे आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर सकारात्मक कार्यप्रेरणेचाच उपयोग व्यवसायामध्ये केला जाऊ शकतो. कार्यकुशलता याच्यामध्ये वाढते, चांगल्या प्रकारची कार्यकुशलता निर्माण होते, समाधानामध्ये वाढ होते, म्हणजे कर्मचाऱ्यांना कामातून समाधान मिळते, टाळाटाळ प्रवृत्ती कमी होते, म्हणजे काम करण्याची टाळाटाळ प्रवृत्ती जी आहे ती कमी होऊ शकते. वेळ व खर्च या सकारात्मक कार्यप्रेरणेने कमी होऊ शकतो. ही सकारात्मक कार्यप्रेरणा दोन स्वरूपात दिली जाते. एक आर्थिक म्हणजे पैशाच्या मोबदल्यात आणि दुसरी आर्थिकेतर जी इतर साधनांच्या आधारे आपल्याला देता येऊ शकते. तर अशा पद्धतीने सकारात्मक कार्यप्रेरणेचे दोन प्रकार आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरे आहे नकारात्मक कार्यप्रेरणा. नकारात्मक कार्यप्रेरणा ही दोन स्वरूपात असते किंवा नकारात्मक कार्यप्रेरणा म्हणजे काय? कर्मचारी अपेक्षित कार्यक्षमता मिळवण्यात किंवा उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी झाल्यास त्यास वाटणारी दंडाच्या शिक्षेची भीती परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या कार्यप्रेरणेस नकारात्मक कार्यप्रेरणा असे म्हणतात. ही प्रामुख्याने नकारात्मक गुण नियंत्रणासाठी वापरलं जाणारं कार्यप्रेरणा सांगता येईल. तर नकारात्मक कार्यप्रेरणा म्हणजे काय? तर काम पूर्ण झालं नाही, उद्दिष्ट पूर्ण झालं नाही, ते पूर्ण नाही झालं तर अपयश आलं तर शिक्षा मिळण्याची शक्यता, दंड होण्याची शक्यता आहे. या भीतीतून कार्यप्रेरणा निर्माण केली जात असते. तर अशा पद्धतीने नकारात्मक कार्यप्रेरणा काही ठिकाणी वापरली जाऊ शकते. याचा कशासाठी उपयोग केला जातो? तर नकारात्मक जे गुण आहेत ते नियंत्रित करण्यासाठी, प्रयत्न नियंत्रित करण्यासाठी अशा नकारात्मक कार्यप्रेरणेचा वापर केला जातो. म्हणजे एखादा व्यक्ती काम करत नसेल व्यवस्थित पद्धतीनं तर त्याला शिक्षा देणं असेल, दंडाची भीती दाखवणं असेल तर अशा पद्धतीने ही नकारात्मक कार्यप्रेरणा काम करताना दिसते. नेक्स्ट आहे अल्पकाळासाठी ही नकारात्मक कार्यप्रेरणा उपयोगी ठरताना दिसते, दीर्घकाळासाठी नाही आहे. त्याच्यानंतर संताप निराशा भावना वाढीस लागू शकते. म्हणजे जास्त काळासाठी जर नकारात्मक कार्यप्रेरणा जर वापरली तर संताप, कर्मचाऱ्यांमध्ये निराशा अशा दोन्ही भावना वाढीस लागू शकतात. त्याचा विपरीत परिणाम व्यवसाय संघटनेवरती होऊ शकतो. त्यामुळे नकारात्मक कार्यप्रेरणा शक्य असेल तर एवढ्या कमी स्वरूपात वापरली व्यवसाय संघटनेमध्ये जाते. नेक्स्ट आहे अशांतता वाढते. औद्योगिक अशांतता जी आहे ते नकारात्मक कार्यप्रेरणेने वाढू शकते. नोकरी सोडण्याचा दर वाढतो, इथे लक्षात घ्या. नोकरी सोडून देण्याचा दर जर नकारात्मक कार्यप्रेरणा वारंवार स्वरूपात होत असेल तर नोकरी सोडून देण्याचा दर कर्मचाऱ्यांच्या मध्ये वाढताना दिसतो. शासकीय हस्तक्षेप वाढण्याची शक्यता, जास्तीत जास्त नकारात्मक कार्यप्रेरणा जर वापरली तर शासन व्यवसायावर हस्तक्षेप करण्याची शक्यता असू शकते. त्याचबरोबर नावलौकिक सुद्धा कमी होताना दिसतो. तर अशा पद्धतीने हे सकारात्मक कार्यप्रेरणा आणि
नकारात्मक कार्यप्रेरणा हे दोन प्रकार आपल्या बहिस्थ कार्यप्रेरणेचे सांगता येऊ शकतात. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला या दोन्ही काय करायचं आहे, आर्थिक व आर्थिकेतर कार्यप्रेरणा अभ्यासायचा आहे किंवा साधने त्याची कोणकोणती आहेत त्या अभ्यासायचं आहे. सकारात्मक कार्यप्रेरणा त्याचे दोन प्रकार आहेत, आर्थिक प्रलोभना, दुसरा आहे आर्थिकेतर प्रलोभने. आर्थिक प्रलोभना म्हणजे पैशाच्या स्वरूपात जे प्रलोभन असतं किंवा ज्या आधारे कामगारांना दिलं जातं प्रलोभन, ते म्हणजे आर्थिक प्रलोभने. म्हणजे कामगारांना पैशाच्या स्वरूपात लाभ उपलब्ध करून देणारी प्रलोभने म्हणजे आर्थिक प्रलोभने होत. आर्थिक प्रलोभनामुळे कर्मचाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ होत असते. अशा प्रलोभनामुळे कुटुंबाच्या गरजा भागवता येत असतात. त्यामुळे विशेष महत्त्व या प्रलोभनाला दिलेलं आहे. म्हणजे हे काय काय आहेत आपण बघा. एक नंबर आहे मूळ पगार. जो पगार मिळतो तो मूळ पगार आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणजे मूळ पगार म्हणजे कामगारांची नेमणूक करताना किंवा करारानुसार दिल्या जाणाऱ्या एकूण लाभाचे प्रमाण ज्या मूळ रकमेवर अवलंबून असते त्यास मूळ पगार असे म्हणतात. हा पगाराचा खूप मोठा भाग मूळ पगाराचा असतो. उदाहरणार्थ मूळ पगार 1000 रुपये आहे. याच्यावरती बऱ्याचशा कॅल्क्युलेशन केल्या जाताना दिसतात. दुसरा आहे महागाई भत्ता. महागाई भत्ता एक ठराविक टक्केवारीनं दिला जातो. दरवर्षी किंवा दर 3 महिन्याने महागाई भत्ता दर ठरवला जातो. तर घाऊक निर्देशाच्या आधारे सरकार हे महागाई भत्त्याचे दर निश्चित केले जातात. हा महागाई भत्ता ह्या मूळ पगारावरती कॅल्क्युलेट केला जातो. उदाहरणार्थ महागाई भत्ता 10% असेल तर 1000 वरती किती होणार, 100 रुपये. तर अशा प्रकारे एकूण पगार होणार किती, 1100 रुपये. तर अशा पद्धतीने महागाई भत्ता या स्वरूपात सुद्धा आर्थिक प्रलोभन किंवा कार्यप्रेरणा दिली जाते. त्याच्यानंतर वार्षिक पगारवाढ म्हणजे इन्क्रीमेंट असेल, ही सुद्धा मूळ पगाराशी निगडीत असणारी पगारवाढ दरवर्षी दिली जाते. उदाहरणार्थ 10% दरवर्षी पगारवाढ असेल तर 10,000 वरती 100 रुपये की झाले 1100 रुपये परत मूळ पगार दुसऱ्या वर्षी होऊ शकतो. त्याच्यावरती कॅल्क्युलेशन सर्व केली जाताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर नफ्यात सहभाग. जो काय व्यावसायिक संस्थेला विशिष्ट नफा होतो त्या मर्यादेपेक्षा अधिक नफा झाला तर त्यासाठी कामगारांचे प्रयत्न कारणीभूत असतील तर कामगारांना वाढीव नफ्यात सहभागी करून घेतलं जातं. नफ्यात सहभागाची योजना कामगारांशी चर्चा करून तयार केली जाते. म्हणजे जास्तीत जास्त नफा प्राप्त झाला आर्थिक कार्यप्रेरणेपेक्षा किंवा जे ठरवलं आहे त्याच्या क्षमतेपेक्षा तर कामगारांना त्या नफ्यामध्ये काही टक्केवारी दिली जाताना दिसते. त्याच्यानंतर घर भाडे भत्ता व इतर भत्ते. HRA अलाउन्स. घर भाडे भत्ता HRA अलाउन्स त्याला असं म्हणतात. HRA अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स आणि काही इतर भाडे दिले जातात. प्रवास भत्ता, पाणी भत्ता किंवा अन्य भत्ते असेल, कन्व्हेन्स अलाउन्स असेल, नोकर अलाउन्स असेल, बाईक अलाउन्स असेल, कार अलाउन्स असेल, अशा प्रकारचे भत्ते कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या प्रमाणात दिले जाताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पुढचा आहे बोनस. बोनस हा सर्व संस्था कर्मचाऱ्यांना किमान बोनस दरवर्षी देतात. तसेच मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सदृढ संस्था अधिक दराने बोनस देतात. काही व्यावसायिक संस्था कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत असा बोनस देताना दिसतात. दरवर्षी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. आपल्याकडे बोनस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती या संकल्पना आहे. बोनस हा दरवर्षी दिवाळीमध्ये आपल्याकडे वाटला जाताना दिसतो. बोनस हा नफ्याच्या प्रमाणात दिला जातो. बोनस हा कुणाला दिला जातो? बोनस हा फक्त ज्या उत्पादन संस्था आहेत त्यांनाच हा दिला जातो. जिथं फायदा होतो अशा ठिकाणी बोनस दिला जातो. म्हणजे बोनस हा नफ्यातून दिला जातो. तर अशा प्रकारची ही आर्थिक प्रलोभने सांगतील. कुठली कुठली आहेत आर्थिक प्रलोभने? मूळ पगार, महागाई भत्ता, वार्षिक पगारवाढ, नफ्यात सहभाग, घरभाडे आणि बोनस. त्याच्यानंतर पुढचं आहे आर्थिकेतर प्रलोभने. त्याच्यामध्ये सेवेत बढती असेल, मग सेवेत बढती, एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं तर त्याला सेवेत बढती दिले. म्हणजे सेवेत बढती दिली म्हणजे काय, मग
अधिक अधिकार देणं असेल, ज्यादा पगार असेल किंवा जबाबदारीची वाढ असेल, तर अशा पद्धतीनं सेवेत बढती देऊन त्याला प्रलोभन दिलं जातं, जेणेकरून तो चांगला काम करावा. सेवा शाश्वती, कर्मचाऱ्याला सेवेची शाश्वती देणे, त्याची नोकरी चालू संस्थेत राहील याची खात्री देणं, तर तो चांगल्या प्रकारे काम करताना दिसतो. सेवा प्रशिक्षण असेल, कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोपलेल्या कार्याबद्दल प्रशिक्षण देण्याची सोय केली जाते. आधुनिक ज्ञान देण्याची व्यवस्था व्यवसाय संघटनेमध्ये केली जाते. याच्या आधारे सुद्धा आपल्याला कार्यप्रेरणा देता येऊ शकते. निवासाची सोय करणं असेल, म्हणजे संस्थेच्या आसपास सोयीच्या ठिकाणी निवासाची सोय संस्थेमार्फत मोफत कर्मचाऱ्यांसाठी केली जाताना आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं संस्था जी आहे ती निवासाची सोय करताना दिसते. तर निवासाची सोय असेल. पुढे प्रवास सोय असतील. प्रवास म्हणजे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानापासून ते संस्थेपर्यंत नोकरीच्या ठिकाणी प्रवासाची नियमित सोय देणे, की ज्यामुळे नोकरीवर वेळेत येता येईल. त्यामुळे प्रवासाची सोय करून देणं असेल कर्मचाऱ्यांना, ती सुद्धा महत्त्वपूर्ण आर्थिक प्रलोभन सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर पुढे आहे शिक्षण सोयी. कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण सोयी उपलब्ध करून देणं असेल, वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देणं असतील, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं असेल. त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं असेल. त्या जीवनावश्यक वस्तू खूप आवश्यक आहेत, त्या वस्तूंचा पुरवठा कर्मचाऱ्यांना वेळेत होईल, संस्थेच्या ठिकाणी होईल, तर तो वाजवी स्वरूपात होईल यासाठी प्रयत्न केला जातो. स्वस्त कर्ज देणं असेल, म्हणजे कमी दरात व्याजदर कमी करून आपल्याला कर्ज देता येऊ शकतात. व्यवस्थापनात सहभागी करून घेणं असेल, काही प्रतिनिधी किंवा काही प्रमाणात व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेऊन त्यांना कार्यप्रेरणा दिली जाते. त्यांच्या सूचनांचा स्वीकार व सूचना चांगल्या असेल तर त्याला बक्षीस दिलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीनं सकारात्मक कार्यप्रेरणा दिली जाऊ शकते. एक तर आर्थिक आणि दुसरी आर्थिकेतर प्रलोभनाद्वारे आपल्याला ह्या दोन कार्यप्रेरणा देता येऊ शकतात, किंवा या अशा प्रकारे हे कार्यप्रेरणा काम करताना दिसते. तर आज आपण काय बघितलं, एकंदरीत रिव्ह्यू घेऊया. आपण काय बघितलं तर आपण कार्यप्रेरणेचे प्रकार बघितले. कार्यप्रेरणेचे दोन मूळ प्रकार आहेत. दोन मूळ कुठले प्रकार आहेत? दोन मूळ प्रकार आहेत. एक स्वाभाविक कार्यप्रेरणा आणि दुसरी आहे बहिस्थ कार्यप्रेरणा. परत बहिस्थ कार्यप्रेरणेचे दोन प्रकार आहेत. एक सकारात्मक कार्यप्रेरणा, दुसरी नकारात्मक कार्यप्रेरणा. सकारात्मक कार्यप्रेरणेचे दोन प्रकार आहेत आपल्याला, एक आर्थिक प्रलोभन आणि दुसरं आर्थिकेतर प्रलोभने. तर अशा एकंदरीत साधनांच्या आधारे कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये कार्यप्रेरणा देण्याचं काम करताना इथं दिसतात. तर अशा प्रकारे कार्यप्रेरणेचे प्रकार इथं आपण संपलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण कार्यप्रेरणेचे सिद्धांत जे 4 आहेत ते बघायचे आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.